आता सध्या जे जागतिकीकरणाचं वातावरण सगळीकडे आहे त्या वातावरणामध्ये एक अशी समजूत सर्व लोकांमध्ये आहे किंवा जास्तीत जास्त लोकांमध्ये आहे की आता हे सगळं घडणारच आहे, नव्या नव्या गोष्टी येणार आहेत. सेजचं आपण बघतो आहोत किती मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे आणि सरकार आणि सगळ्या यंत्रणा यांचा त्यांना पाठिंबाच आहे. तर लोकांची अशी मानसिकता बनायला लागलेली आहे की आता हे सगळं होणारच आहे, तेव्हा हे स्वीकारल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतर नाही आहे. तर हे असंच होणार का? म्हणजे जागतिकीकरणाच्या काळात हे अशक्यच आहे अशा प्रकारे आपण एखादा प्रश्न नेट लावून आपल्या अस्मिता नेट लावून जपणं, असा एक कल आजकाल लोकांचा दिसतोय. हा जो आज काय चालला आहे सर पाहायला गेलं तर जरा पुन्हा मी म्हणतो तसं जरा विशाल दृष्टीने पाहायला पाहिजे की हेच घडत राहिलं, जागतिकीकरण घडत राहिलं, मॉल घडत राहिले तर अजूनही आज जे घडत आहेत ते पण म्हणजे टेररिझम वाढणार, तेही घडत राहील, नक्षलाईट वाढणार, तेही घडत राहील आणि आपल्याला त्याला सपोर्ट करावा लागेल जर असंच चालू राहिलं तर. कारण मॉल जर तुम्ही असे बांधत राहिले आणि स्वस्तात फक्त शहरात करायला लागले, 20-24 तास फक्त मुंबईत करायला लागले तर नक्षलाईट लोकांना आपल्याला उद्या सपोर्ट करावा लागेल जर असंच राहिलं तर. पण हे राहणार नाही, कारण काय शेवटी काय म्हणायचं बॅलन्स एक असतोच आणि इतके गावगाव देशोदेशी टेररिस्ट आणि नक्षलाईट आणि अगदी काश्मीरपासून आपल्या देशातसुद्धा अगदी नांदेडपर्यंत आमचे विद्यार्थी त्या एका चळवळीत आहेत. असं मी म्हणायला नको होतं, काही उद्या विचारलं कोणी तर प्रॉब्लेम होईल. नाहीत, आमचे विद्यार्थी नाहीत. तर ही 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 अतिशय घडत जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या घडणार, त्यामुळे ह्या तुम्ही थांबवू शकणार नाही. जसं तुम्ही जागतिकीकरण करणार, अमेरिकेतल्या कंपन्या सगळीकडे आपली खाती उघडणार तर टेररिस्टही आपली खाती उघडणार आणि ते कुठलंही राज्य चालू देणार नाही. जसं पाकिस्तानात आज चालू देत नाहीत, कारण तो जो डाव होता पाकिस्तानचा तो तिथले टेररिस्ट चालू देत नाहीत. आणि आता याच्यात तुम्ही कुठली बाजू घेणार? कुठली तरी याच्यातली बाजू तुम्हाला घ्यायला, नैतिक कुठली बाजू याच्यातली? यातली आपण नैतिक बाजू घेतली पाहिजे आणि नैतिक बाजू घेणं हे नेहमी आपल्या कॉन्शियन्सला विचारून घ्यावं लागतं. म्हणजे नुसतंच हे आपल्यावरच उद्या बॉम्ब पडला तर काय घ्या, उद्या इथेच कोणी बॉम्ब फोडला तर काय घ्या, काहीच घेऊ नका. पण नैतिक बाजू अशी आहे की जेव्हा तुम्हाला दुसरं काहीही तुमच्या हातात नसतं, म्हणजे आपल्याला सोव्हिएट रशिया अशामुळे आदर्श वाटतो की जे घडलं नाही ते सोडून द्या, पण जग बदलू असं म्हणणारं तेवढं एकच राष्ट्र जगात निघाला पहा. म्हणजे हिंदुस्थान बदलू म्हणणारे हिंदुस्थानात आहेत, आपली जात बदलू म्हणणारे हिंदुस्थानात आहेत, अमेरिका बदलू म्हणणारे आहेत, इंग्लंड बदलू, पण सबंध देश बदलू असं फक्त सोव्हिएट रशिया म्हणा. आता ते फेल्युअर झालं म्हणा, बंद पडलं ते सोडून द्या, पण असं कोणीतरी म्हणणं किंवा असा नुसता विश्वास ठेवणं हे सुद्धा फार मोठं असं एक स्वप्न आहे आणि आपण याचा आदर बाळगला पाहिजे. असं स्वप्न तरी कोणाला तरी बाळगू दिलं पाहिजे की हे बदललं पाहिजे आणि सगळ्या जगातलंच बदललं पाहिजे. म्हणजे सोव्हिएट रशियाची जर आपण आता जी बाहेर कागदपत्र येत आहेत तर ते कुठेतरी पॅसिफिकमधल्या लहानशा बेटावर कुठेतरी अत्याचार होत होते तर तिथे ती मदत पाठवणार, क्युबामध्ये मदत पाठवणार, हिंदुस्थानात मदत पाठवणार आणि स्वातंत्र्य लवकर मिळायचं मुख्य कारण आपलं तेही आहे आणि बांगलादेश होण्याचं कारणही तेच आहे. हे सोव्हिएट रशियाने एकट्याने केलं. असं कुठलं तरी स्वप्न भारतीय लोकांनी बाळगलं पाहिजे की विश्वास का असेना, खरं का काय होईल ते हो, पण विश्वास ठेवता आला पाहिजे आणि स्वप्नच तुमची एवढी मोठी पाहिजे की ती फेल्युअर हो न हो पण ती त्याच्यासाठी मग जे काय करता येईल तितकं करत राहायचं. हे जगाच्या इतिहासात काही नवीन नाही आहे. अशी मोठमोठी स्वप्न बौद्ध लोकांनी पाहिली की सगळा जग बदलायचा प्रयत्न केला, रशियानी पाहिली, तशी कुठेतरी आपल्या हिंदू समाजाने स्वप्न पाहिल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. नाही तर नुसतीच जुनी त्या परंपरा आहे, 4000 वर्षांची परंपरा आहे, मोठमोठे संप्रदाय आहेत, प्लुरॅलिझम आहे, ही निव्वळ पोपटपंची आहे. खरी आपली कसोटी आता लागणार आहे की आता तुमच्याकडे सगळं आहे, आता तुम्ही कुठेतरी जग बदलायची भाषा केली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हे नुसतीच काय म्हणायचं वाया घाला. पण लेखक काय करू शकतो या बाबतीमध्ये? लेखकांनी आपल्याला माहीत असेल की नेहमी समाजाबरोबर असणं, समाजाची जी काही सगळी पाळामुळं म्हणजे एकूण ओव्हरऑल व्ह्यू, नुसतंच समाजातलं एक वर्तमानपत्र वाचून मतं बनवायची नाही तर एकूण खेडोपाडी गावोगाव काय चाललं आहे,
म्हणजे सगळीकडे त्याची सगळी नर्वस सिस्टीम असायला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी एक आपोआपच द्रष्टेपण ज्याला म्हणतात ते द्रष्टेपण येतं. म्हणजे जसं महाभारतातल्या व्यासाच्या वेळी होतं की ते द्रष्टेपण आजपर्यंत नाहीसं झालेलं नाही. अजूनही लोक महाभारताचा उल्लेख सगळीकडे करतात. आपल्याला माहीत आहे पीटर ब्रूक हिंदुस्थानात आला आणि त्याला असं वाटलं की आपल्याला ते शोधून काढावं लागेल, पण अगदी स्टेशनवरच्या हमालापासून तर केरळमधल्या झाडूवाल्यापर्यंत महाभारताची इत्थंभूत माहिती सगळ्यांना होती. तो म्हणाला एवढं टेक्स्ट जगात कुठेही नाही की जे सगळ्यांना माहीत आहे. अगदी मोलकरीण असो, मोठे मोठे लोकांना तर सोडाच, प्राध्यापकांना तर माहीतच असतं, पण शेतकरी, हमाल, बाया, भांडीवाल्या सगळ्यांना महाभारत, द्रौपदी, पांडव हे ते सगळं माहीत. हे द्रष्टेपण असतं आणि ते पुढे कुठेतरी पाहता आल्याशिवाय येत नाही. हे आपल्याकडे सुदैवाने उदाहरणही आहे आणि त्यामुळे पीटर ब्रूकला आश्चर्य तर वाटलंच, पण त्याचं ते शूटिंगही फार सोपं गेलं त्यांनी. त्यामुळे ते दिवसभर 24 तास चालणारा महाभारत केलं, जे जगातला मोठा एक नाटकाच्या म्हणजे रंगभूमीवरचा मोठा प्रयोग समजला जातो. ते पीटर ब्रूकला त्यामुळे जमलं की कुठूनही त्याला आयडियाज बरोबर आल्या. आधी डान्सपासून, जंगली लोकांपासून, आदिवासीपासून सगळीकडे भाऊ भाऊ एकत्र कसे राहतात, एकाच घरात इतकी कुटुंब कशी राहतात, सगळं ते महाभारताचं पॅटर्न अगदी आज आहे तसं त्याला सापडलं.